अकाली देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे व्यावसायिक जे आहेत ते अडचणीत आले। त्याचं कारण असं आहे की व्यावसायिक सिलेंडर जे आहेत त्याच्यावरती राज्य सरकारनं बंदी आणलेली आहे। ते सिलेंडर आता व्यावसायिकांना मिळत नाहीत। आपण आता धाराशिवमधील मध्यवर्ती बसस्थानक जे आहे मुख्य बसस्थानक त्या बसस्थानकामधल्या कॅन्टीनमध्ये आहोत आणि या कॅन्टीनचे जे कॅन्टीन चालक आहेत हे सुद्धा या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याबरोबर आता या ठिकाणी हे कॅन्टीन चालक आपल्याला पाहायला मिळतंय। दादा काय परिस्थिती, तुम्ही जे सिलेंडर जे ठेवलंय ते भरलेलं आहे का कसं आहे? हे थोडं अर्ध निम गॅस आहे। हे एकला 2 ते 3 दिवस चलान। हे किती सिलेंडर आहेत तुमच्याकडे? असे 1-2 आहेत। आता किती दिवस चालणार ते? लय झालं 2 ते 3 दिवस चालू शकते। त्यांच्यावरती बंदी आणली हा, युद्धजन्य परिस्थितीमुळे। आता पुढे काय? पुढे जे होईल ते करायचं, बघायचं, नाश्ता बंद करून टाकायचं। जे होईल ते बंद करावं लागेल. परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार हा। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यामध्ये सगळ्याच हॉटेल चालकाची ही परिस्थिती आहे। त्यांच्याकडे एक ना दुसरं फक्त 2 सिलेंडर आसपास त्यांच्याकडे शिल्लक सिलेंडर आहेत आणि आता त्यांना व्यवसाय जे आहे ते बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।